शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर। त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। माझी वसुंधरा 4.0 अभियानात अहमदनगर महानगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षी 6 कोटींचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे। राज्यातील ड वर्ग असणाऱ्या 19 महानगरपालिकेतील दुसरा क्रमांक पटकावणारी अहमदनगर महानगरपालिका ठरली आहे। राज्यात शासनाच्या माझी वसुंधरा 4.0 अभियानाअंतर्गत घेतलेल्या अभियानात नगर महानगरपालिकेला यावर्षीही राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे। नेप्ती उपबाजार समितीत रविवारी कांद्याचे लिलाव झाले। कांद्याचे 63,277 कांदा गोण्यांची आवक झाली। 1 नंबर कांद्याला 4,200 रुपयांचा भाव मिळालाय। नेप्ती उपबाजार समितीत नगर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून कांद्याच्या गोण्यांची आवक झाली। कांद्याचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव 1 नंबर कांदा 3,500 ते 4,200, 2 नंबर कांदा 2,700 ते 3,500, 3 नंबर कांदा 1,800 ते 2,700 तर 4 नंबर कांदा हा 1,000 ते 1,800 रुपयांचा भाव मिळाला आहे। आयुक्त डांगे यांनी जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे। पूर्वी नागरिकांना भेटण्यासाठी आयुक्तांच्या कार्यालयात जावे लागायचे, आता मात्र आयुक्तच नागरिकांच्या दारात येत आहेत। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम ते करत असल्याचं संदीप दातरंगे यांनी सांगितले। महिलेसोबत वाद करून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणाच्या कारमध्ये धारदार हत्यारे मिळून आल्याची घटना शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात घडली। रवींद्र उत्तम जाधव असे त्या तरुणाचे नाव आहे। दरम्यान त्याच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार, एक लोखंडी सुरा व कार असा 2,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधणी यांच्या फिर्यादीवरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महानगरपालिकेच्या वतीने आज दातरंगे मळा येथे डेंगी मुक्त अभियान राबवण्यात आले। अभियानात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। अभियानाचा 11वा आठवडा असून नागरिकांच्या सहकार्यामुळे यावर्षी डेंगी रुग्णसंख्येत 25% घट झाली असल्याचे यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।